भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। यूपीएटीएस कडून सतेंद्र सेवालला अटक करण्यात आलेली आहे। गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय। फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये तो अडकलेला होता। सतेंद्र सिवाल 2021 मध्ये मॉस्कोतल्या भारतीय दूतावासात तो कार्यरत असताना माहिती पुरवल्याचं कळतंय। ISISच्या एका महिला गुप्तहेरानं खोटं नाव पत्ता सांगून भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र सेवालला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती आता समोर आली आहे। भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। यूपीएटीएस कडून सतेंद्र सेवालला ताब्यात घेण्यात आलेले आहे। गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय। फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये सतेंद्र सिवाल अडकलेला होता। 2021 मध्येच मॉस्कोतल्या भारतीय दूतावासात कार्यरत असताना माहिती पुरवल्याची आता तपासात बाब समोर येते। ISISच्या एका महिला गुप्तहेरानं खोटं नाव आणि पत्ता सांगून भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र सेवालला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, प्रदीप कुरुलकर नंतर आणखीन एक असा प्रकार समोर येतोय आता सतेंद्र सिवाल। लाघवी, सतेंद्र सिवाल नावाच्या एका कर्मचाऱ्याला ISISच्या संघटनेच्या काम करण्याच्या आरोपाखाली यूपीएटीएसने अटक केलेली आहे। आपण पाहतोय की परराष्ट्र मंत्रालयात हा काम करत होता आणि सतेंद्र सिवाल हा मॉस्कोमध्ये देखील भारतीय दूतावासात कार्यरत होता। एकूणच आपण पाहिलं तर 2021 पासून सतेंद्र भारतातला सर्वोत्तम जे सुरक्षा सहाय्यक आहे IBSAच्या पदावरती देखील कार्यरत होता। एकूणच या सगळ्याच प्रकरणामध्ये आता त्याला यूपीएटीएसने अटक केलेली आहे आणि या सोबतच आपण पाहतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची सध्या चौकशी जी आहे ती सुरू आहे। सोबतच परराष्ट्र मंत्रालय आणि दूतावास रक्षण मंत्रालय या संपूर्ण भारतीय लष्करी संस्थेची महत्त्वाची गोपनीय माहिती जी आहे ती बाहेर पाठवण्याचा आरोप जो आहे तो सतेंद्रवरती आहे। आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की ATS मेरठ युनिटने काल आपण पाहिलं तर चौकशी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आली असून आता पुढील चौकशी जी आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरू आहे। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।